मंत्री महोदय 11 तारखेला जर मीटिंग घेत होते तर आमचा सहकारी नागरगोजे जात नव्हता. मंत्री महोदयानं मीटिंग लांबवली, मीटिंग कॅन्सल केली आणि 8 मार्च 2019ला आमचा निर्णय झालाय. 6 वर्ष झालं, एक सुद्धा रुपये आम्हाला शासनाने दिलेला नाही. अनुसूचित जातीच्या शाळा त्या, त्याला कोणीही मोठा संस्थाचालक नाही आणि कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतल्याशिवाय पुढे येत नाही. आज 9 दिवस झाले आमचे 5 सहकारी बिना अन्ना पाण्याचे उपोषणाला बसलेत. बीड जिल्ह्यातील 6 आमदार, 1 खासदार, 1 सुद्धा प्रतिनिधी आम्हाला भेटायला आला नाही. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, पंकजाताईंनी दखल घेतली नाही, दादानी घेतली नाही. आमच्या मंत्री महोदयाने आज 16 दिवस झालं कर्मचारी मेला आमचा एक, त्याच्यावर 2 शब्द सुद्धा व्यक्त केले नाहीत. शिरसाट साहेबांनी कर्मचारी महाराष्ट्रातला नाही का, पाकिस्तान मधला आहे का, कुठला कर्मचारी? सामाजिक न्याय विभागाचा. आणि अधिवेशनामध्ये चर्चा होती किंवा मेलेला कर्मचारी कोणत्या शाळेचा आहे, कोणत्या शाळेचा आहे, ह्याचा शासनाला पत्ता नाही. चाललंय काय, काय चाललंय? हा कर्मचारी 2010ला परमनंट झाला आणि आमच्या अनेक वेळेला वर्षातून 2-2 वेळेस तपासण्या केल्या. 500-500 मार्काच्या तपासण्या, 500-500 मार्काच्या तपासण्या. सगळ्या मागणी काय? मागणी आहे आमची, त्या धनंजय नागरगोजेला आर्थिक मदत झाली पाहिजे, त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं आणि आमच्या शाहू तुमच्याकडे लक्ष देत आणि 165 सरकार लक्ष देत नाही. सरकार झुलवत ठेवत. 165 शाहू फुले आंबेडकर शाळेला, शाहू फुले आंबेडकर शाळेला वेतन श्रेणीप्रमाणे 100% अनुदान द्यावं आता तरी. आज तुम्हाला रस्त्यावरती उतरण्याची काय वेळ आली? आज 9 दिवस झालं आमचे 5 सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आम्हाला एकाही स्थानिक अधिकाऱ्यांना खासदार, आमदार, मंत्री कोणी आम्हाला या ठिकाणी भेट दिलेली नाही. साध्या जिल्हा अधिकारी साहेबांनी सुद्धा भेट दिलेली नाही. आमची एकच मागणी आहे की स्वर्गीय धनंजय नागरगोजेला 50 लाखाची मदत मिळावी आणि या राज्यातल्या शाहू फुले आंबेडकरांच्या ज्या 165 आश्रमशाळा आहेत यांना 100% वेतन श्रीमान मानधन कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाहीत त्या ठिकाणी त्यापर्यंत या रोडवरचा एकही कर्मचारी उठणार नाही. मेलं तरी चालेल, काही जगून जाण्या फायदा नाही. सामूहिक आत्मदानाची परवानगी द्या. प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. आज एका कर्मचाऱ्याला अटक आलाय उपोषणातल्या, केशव आंधळे नावाच्या, आणि इथं साधी अँब्युलन्स सुद्धा नाही. एवढं दुर्लक्ष आहे प्रशासनाचं का? आता ह्या मागासवर्गीय शाळा आहेत, मागासवर्गीय शिक्षक आहेत, मागासवर्गीयचे मुलं शिकते त्याच्यामध्ये, त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. याच्यामध्ये किती दिवस आमची पिळवणूक करणार आहेत? आणि आज होईल, उद्या होईल, आशेवर जगतो. आणि आता जर नाही झालं तर सामूहिक आत्मदहन होणार आहे. आता काय विनंती असेल अजितदादाला? काय आमची एवढीच विनंती आहे की यावं, आमचं किंवा शिष्टमंडळ बोलवावं आणि आमचा प्रश्न तात्काळ सोडवावा, तात्काळ सोडवा आमचा प्रश्न. आपण एकंदरीत पाहतोय हे जे शिक्षक आणि हे जे कर्मचारी आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या शिक्षकांना आपण समोर देखील पाहतोय. इथं एका जे महिला आंदोलक आहेत त्यांना भोवळ आलेली आहे. या ठिकाणी त्यांना देखील हात आणि पाय चोळून त्यांना परत हे देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आपण जर बघितलं तर या अगोदर देखील एका कर्मचाऱ्याला याच आंदोलन स्थळावरती भोवळ आलेले होते आणि आता परत दुसरं, आणि रस्त्यावरती बसून आता हे आक्रमक झालेले शिक्षक आहेत. विशेषतः आपण जर बघितलं तर 9 दिवसापासून हे उपोषण करतात, मात्र या उपोषणाची दखल घेतली नाही असा देखील आरोप आहे. आणि गेल्या 20 वर्षापासून अनुदान आज मिळेल उद्या मिळेल या आशेवरती हे शिक्षक अनेक दिवसापासून काम करतायत. कुटुंब कसं चालवायचं यासह अनेक यांचे प्रश्न आहेत आणि या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही. फक्त आश्वासन दिलं जातं, काहीच मिळत नाही असा देखील यांचा आरोप आहे. त्यामुळे नेमका आता अजितदादा बीड जिल्हा दौऱ्यावरती आलेले आहेत. अजितदादाची मगाशी गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला, ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला. या शिक्षकांची मागणी आहे की नेमका आमचं जे काही दुखणं आहे, आमचं जे काही म्हणणं आहे ते अजितदादांनी देखील ऐकून घ्यावं, पंकजाताईंनी देखील आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी केली जाते. मात्र गेल्या आपण जर बघितलं तर 9 दिवसापासून हे सगळे शिक्षक आहेत ते या ठिकाणी उपोषणस्थळी बसलेले आहेत. मात्र यांच्याकडे दखल न घेतल्या गेल्यामुळे आता हे शिक्षक आक्रमक झालेले आहेत. अजितदादांचा आज बीड जिल्हा दौरा आहे. अजितदादा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील घेणार आहेत. त्याच अगोदर अशा पद्धतीने हे आक्रमक झालेले शिक्षक आहेत हे आता रस्त्यावरती बसलेत, रस्त्यावरती ठिय्या केला जातोय आणि आता आक्रमक आंदोलनाला कुठेतरी सुरुवात झाली असंच वाटतंय.
बीडमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर बीडमध्ये विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी रस्ता अडवलेला आहे. अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रस्त्यावर ठिय्या आंदोलन त्यांचं सुरू आहे. तीव्र घोषणाबाजी सध्या करण्यात येते. अजित पवार यांनी आंदोलनाची दखल घ्यावी आणि भेट द्यावी अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. बीडमध्ये विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक हे आक्रमक झालेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी रस्ता अडवलेला आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला अधिक माहिती देतील. सुरेश, आपण जर बघितलं तर हे जे सगळे जे काही शिक्षक आहेत हे शिक्षक तब्बल 9 दिवसापासून उपोषण करतायत आणि उपोषण करत असताना आता त्यांचा जो संयमाचा बांध आहे तो देखील फुटलेला आहे. त्यामुळे एकंदरीत हे जे सगळे शिक्षक आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि उतरल्यानंतर त्यांची जी आक्रमक भूमिका आहे ती आक्रमक भूमिका आहे. आता गुन्हे दाखल केले तरी माघार घेणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा देखील यांनी घेतलेला आहे. माझ्यासोबत काही महिला शिक्षक आहेत, त्यांना आपण देखील विचारायचा प्रयत्न करू. ताई, नेमकं आता काय मागणी अशा पद्धतीनं या सगळ्या घटना घडतायत, तुमच्याकडे लक्ष दिलं जात आहे का? आतापर्यंत शासनाने आम्हाला फक्त आश्वासन दिलं, आता तुमचं काम करतो नंतर करतो, पण आतापर्यंत आमचं काहीच काम केलं नाही. शासनाचं दुर्लक्ष आहे आमच्याकडे. आज आम्हाला अजितदादांना भेट दिली पाहिजे एवढंच आमचं आता सध्याची मागणी आहे. आणि आम्हाला 100% वेतन श्रेणीप्रमाणे मिळाले पाहिजे व नागरगोजे सरांना न्याय मिळाला पाहिजे. काय मागणी आहे? सरकार कसं लक्ष देतं? काय नाही, 18 वर्ष झालं सातत्याने आम्ही आश्रमशाळेमध्ये काम करतो. आम्हाला 20% अनुदान 8 मार्च 2019 ला आलं, पण जर 20% अनुदान जर त्यांनी या ठिकाणी दिलं असतं तर माझे सहकारी या ठिकाणी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. आज या सगळ्या गोष्टीला शासन कारणीभूत आहे. मला या ठिकाणी अजितदादांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या आश्रमशाळेच्या मान्य कराव्यात, आम्हाला न्याय द्यावा. नाहीतर त्यांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर सगळे आश्रमशाळेतील लोक या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे. रस्त्यावर आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणारच नाही. आम्हाला 100% अनुदान पाहिजे आणि अजितदादांनी आम्हाला या ठिकाणी जेव्हा भेटेल तेव्हाच आम्ही या ठिकाणी उठणार आहोत. मी सर्व आश्रम 165 आश्रमशाळेच्या वतीने या ठिकाणी अजितदादांना विनंती करेन, त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला 2 मिनिटं वेळ द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या ठिकाणी ते जर या ठिकाणी आले तेव्हाच आम्ही या ठिकाणी जागेवर राहणार आहे. ताई, नेमकं काय इशारा असला सरकारला? आज अजितदादा जर नाही भेटले तर मी घरी जाणार नाही, मी इथंच मरणार. जोपर्यंत आमच्या शाळेचा निकाल लावणार नाहीत, आम्ही जगायचं का मरायचं हे अजितदादा सांगणार नाही तोपर्यंत मी इथलं उठणार नाही. माझ्या जीवाचं काही का होईना, मी घरदार सोडून आलेले. आता मला इथंच आज काय व्हायचं ते माझं इथंच होता. अजितदादांनी आज आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्या मान्य करावी एवढीच विनंती आहे. संयम संपला, आता संपला, सहनशीलता संपली आमची. आता हे डोक्याच्या वरचं पाणी झालेलं, आता काही होऊ शकत नाही. मरण्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाहीये. दररोज आम्ही मरायलाच आहेत ना, 20 वर्ष झालं आम्ही बिना पगारी मरायलाच आहेत. त्यांना बीपीचा त्रास आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीने हे जे सगळे शिक्षक आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या शिक्षकाकडून इशारा देखील दिला जातोय. आपण पाहतोय पोलीस प्रशासन त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. त्यांची समजूत देखील काढली जाते. मात्र हे आक्रमक झालेले शिक्षक आहेत ते थांबायला तयार नाहीत. त्यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा देखील पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. बरं सुरेश, असेच सोबत रहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया.